हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अक्षराज व्लॉग्स. तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि बऱ्याच दिवसांनी व्लॉग करतो आहे कारण जरा मध्ये बिझी होतो त्यामुळे व्लॉग नाही करू शकलो. लास्ट व्लॉग आय थिंक बाप्पांच्या आगमनाच्या वेळेला केला होता. आमच्या बिल्डिंगमध्ये दर्शनाला गेलो होतो बाप्पांचं, ते तुम्हाला सर्व दाखवलं होतं. आणि तेव्हा खूप म्हणजे बाप्पांच्या वेळेला माहोलच खूप छान असतो, ते सर्व तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला होता. आणि आता आज व्लॉग करतो आहे. सर्वप्रथम सर्वांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. देवींचं सर्व ठिकाणी आगमन झालेलं आहे, मंगलमय वातावरण आहे परत एकदा. आणि रोज रात्री गरबा असतो. तर आमच्याकडे पण सोसायटीमध्ये देवींचं आगमन झालेलं आहे, स्थापना झालेली आहे. आणि रोज रात्री 8 वाजता गरबा चालू होतो. 8 ते 10 गरबा असतो सध्या वीकडेजमध्ये. वीकेंडला थोडं 11पर्यंत एक्सटेंड होईल. तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे की सोसायटीमध्ये आमच्या कसा असतो गरबा. आणि सर्वजण मस्तपैकी रेडी होऊन त्या दिवसाचा रंग घालून मग गरब्याला येतात. खूप धमाल असते, तर ते मी तुम्हाला दाखवेन. तर आजचा व्लॉग स्टार्ट करूया. चलो, आजच्या व्लॉगमध्ये काय असेल ते तुम्हाला दिसेल. लेट स्टार्ट दिस व्लॉग. चला बघूया कोण कोण काय करते. जागृती काय करते, आई काय करते, बघूया. आई पूजा करते. रोज सकाळी आईची पूजा असते, म्हणजे 2-2.5 तासाची रोज पूजा असते. आता चालले जपमाळ. रोज सकाळी आई 7ला बसते पूजेला. आणि तिला खूप छान वाटतं पूजा केल्यानंतर. पण नित्यनियमाने रोज करते, म्हणजे रोज सकाळी उठते, म्हणजे उठतेच. 6-5-6ला उठते आणि 7 वाजता बसते पूजेला. जागृती बनवते टिफिन. रोजची धावपळ चालली जागृतीची. सकाळी येस. टिफिन बनवून झाला का? हो झाला टिफिन बनवून. चलो मी चहा पितो. चहा पिऊन घेतो आता. काय करता जाऊन? चहा बनवतोय. पसारा करू नका, फक्त सांगते. पसारा काय, चहा बनवतो ना. जस्ट जेवढं होईल तेवढंच करणार मी, अजून काय होणार. एवढं चांगलं स्वतःचा चहा स्वतः करून घेतोय आणि हे करतेस तू. पण मग तुम्ही काही केल्यानंतर मला आवरावं लागतं ना सगळं. असं नाही होणार, मी आवरून देईल तुला. हे कुठे आवरावं लागेल सगळं. बाकड्याला कुठे चहा. जागृती निघाली ऑफिससाठी. बाय बाय. आरामात जा, नीट जा. येस, सेम टू यू. तर खाली आलो आहे देवींच्या मंडपाजवळ. तुम्हाला दाखवतो आमच्या इथल्या सोसायटीमधल्या देवी. मंडप आहे आणि या साईडला जी जागा आहे तुम्ही लाईटिंग वगैरे बघू शकता. तर इकडे रोज गरबा होतो या सर्कलमध्ये आणि खूप धमाल येते. आज रात्री मी दाखवतो. आत्ता इकडे शांत आहे, पण रात्री फुल भरलेला असतो आणि गरबा असतो. हे आहेत रवी पाटील, आमच्या मंडळाचे सेक्रेटरी आहे ते. तर आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. तर आपलं हे आता 3रं वर्ष आहे ना? नाही, आपलं हे आता यावर्षी 5वं वर्ष. 5वं वर्ष. ओके. सगळे कार्यकर्त्यांचा सपोर्ट आहे, पण हे सगळं शक्य होतं. ॲक्च्युली आपण एक संकुल एक उत्सव अशी संकल्पना घेऊन पुढे आलेलो आहोत. बरोबर. जवळपास हे 2021 पासून आपलं मंडळाची स्थापना झाली. आणि सगळे उत्सव आपले छान होतात. मी पण बघतो, मी स्वतः इकडे अनुभवतोय. तर मला तर खूप मजा येते. आणि तुमचे खूप खूप आभार की तुम्ही सगळं छान करता त्याबद्दल. आणि असंच तुम्ही करत राहा नेहमी. मी म्हणेल की असं एक कुठलंही मंडळ नाही आहे की ते मंडळ वार्षिक एकदा वर्गणी काढते आणि त्या एका वार्षिक वर्गणीच्या याच्यामध्ये आपण वर्षभरातले सगळे उत्सव साजरे करतो. गणेशोत्सव, नवरात्री, गुढीपाडवा, तुमचं होळी झालं, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी. हां बरोबर. आमच्या मंडळात येणार तर आमच्या इथं स्टेजच्या आजूबाजूला पुरुषांपेक्षा महिला जास्त दिसतील. बरोबर. गणपती उत्सवात तुम्हाला महिलांचाच सहभाग जास्त दिसेल. करेक्ट करेक्ट. म्हणजे एवढं नाविन्यपूर्ण आणि एवढं जबरदस्त होतं की त्यावेळेला त्या होळीला ज्वलंत करताना नारळाचा डोंगर लागला होता. बरोबर. एवढं लोक आले होते आणि अर्पण केलं होतं नारळ. आपल्या संकुलातले सगळे प्रत्येक घरातलं एक जरी नारळ पकडलं तर नाही म्हणालं तरी 400-500 नारळ तर जास्त म्हणजे त्याच्यापेक्षा जास्ती. आणि बघितलं तर अक्षरशः डोळ्याचं पारणं पेटलं की बाबा हे होळी आहे की नारळाचं डोंगर आहे.
आणि त्या नारळाचा सुगंध जवळजवळ आठवडाभर संकुलामधनं बाहेर पडत नाही. एवढा अरविंद कदम हे अध्यक्ष, रवी पाटील सेक्रेटरी सचिव, खजिनदार कार्लेकर हे सगळे धडाडीचे कार्यकर्ते, शाहूसाहेब हे अक्षरशः म्हणजे यांनी मंडळ उभं केलं आणि त्यांच्या आज गेले 5वं वर्ष आलं तरी अध्यक्ष आणि सेक्रेटरी हे एकच राहिलेत. त्याचं कारण का की सगळ्यांचा त्यांना सपोर्ट आणि ते सगळ्यांना घेऊन चालतात. बरोबर. जस्ट मी खालून जाऊन आलो, तुम्हाला मी दाखवलं देवींचं मंडपात सगळं दाखवलं, त्यांच्याशी आपण बोललो मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी. आणि आता घरी जी देवींची स्थापना झालेली आहे तर आता आरती करायची आहे, तर आरती करून घेऊया. हे असं देवींची स्थापना केली आहे घरी आईने छानपैकी, आणि आता आरती करायची आहे. सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची, दुर्वी पूर्वी कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठी चेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. देवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी त्रिभुवनी राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. बोल अंबा माता की जय, बोल अंबा माता की जय, बोल अंबा माता की जय. आत्ता जस्ट देवींची आरती झाली आहे आणि खूप छान वाटतंय आरती केल्यानंतर. आता टाईम झाला आहे ऑफिसचा, तर मी ऑफिसला बसतोय आता. आता मी थोडा ब्रेक घेतला आहे, तर बघूया आज जेवायला काय आहे. आईला विचारतो. जागृती तर तिचा टिफिन घेऊन गेली आहे, पण आमच्या जेवणाचं काय आहे ते आईला विचारतो. आता आई बनवते. लेट्स सी काय आहे जेवायला आज. जेवायला काय आहे? मेथीची भाजी. मेथीची भाजी आणि काय चपाती की भाकरी? चपात्या आहेत. चपात्या ओके. रात्री करू भाकरी, आता एक टाइम चपाती. ठीक आहे. आईची पूजा वगैरे करून झाली, त्याच्यानंतर देवींची आरती केली आईने, आणि मग आता जेवण बनवते. याच्यात काय बनवलंय? देवीला रताळू. देवीसाठी मस्त. हे सही लागतं. आई खूप मस्त बनवते. तुपामध्ये याला हे करते, फ्राय, छान लागतं. तर जेवायला बसलो आहे. जेवायला हे तुपातले फ्राय केलेले रताळू, शिमला मिरची भाजी, मेथीची भाजी. शेजारचा काकू आहेत, त्यांना माहिती आहे की मला मसाल्याची भाजी आवडते म्हणून त्यांनी मसाल्याची भाजी दिली आहे, आणि तांदळाची भाकरी पण त्यांनीच दिली, आणि चपाती. जेवून घेऊया या जेवायला. आता जस्ट माझं ऑफिसचं काम झालं आहे. आता वाजले 8 आणि काम कंप्लीट झालं आहे माझं सगळं. मी ॲक्च्युली दुपारी जेवलो, त्याच्यानंतर मी ऑफिसच्या कामाला बसलो, तर मी शूट नाही करू शकलो म्हणून काय नंतर दाखवलं नाही. आता डिरेक्टली मी 8 वाजता व्लॉग स्टार्ट केला परत. रात्रीच्या जेवणामध्ये तर पावभाजी बनवते आई. तर आजचं रात्रीचं जेवण मस्त आहे, आणि पावभाजी खाल्ली की लगेच खाली जायचं आहे गरब्यासाठी. काय बरोबर नाही? आणि पावभाजी बघून जागृती खूप खुश होईल. पावभाजी सर्वांना आवडते. जागृती तर खूप खुश होईल, कारण तिला खूप आवडते. ती अजून आली नाही आहे, तिला यायला अजून वेळ आहे. तर गरबासाठी पण बघतो मी, तिला विचारतो की ती थकली आहे ते की नाही आहे, कारण ट्रॅव्हलिंगमध्ये थकते ती. तर बघूया ती काय म्हणते गरबासाठी. पण मी तर जाणार आहे आणि तुम्हाला दाखवायचं आहे.
आय होप तुम्हाला आमच्या इकडचा गरबा आवडला असेल. मी नक्कीच तुम्हाला सर्व काही दाखवण्याचा ट्राय केलं, जे जे कवर होईल ते मी केलं. तर या नोटला व्लॉग एंड करूया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.